गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत दुधीची भाजी. या भाज्यांमध्ये मिक्स करून इकडे मी दुधी घेतला आहे, सोयाबीन आहे, वाटाणा आहे आणि बटाटा आहे. त्यासाठी इकडे साहित्य आहे, टमॅटो आहे, कांदा आहे, लसूण आहे ठेचलेला, थोडेसे कढीपत्ता आणि काही इकडे मसाले घेतले. तिखट आहे, धना जिरा पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला आणि त्यासाठी थोडेसे जिरे घेतले. आता आपण स्टार्ट करू. आता आपण जिरे घातले. आता आपण लसूण घालू. त्यातच आपण मस्त असं कढीपत्त्याचा तडका देऊ. आता आपण कांदा मस्त लाल असा करून घेऊ. कांद्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ सगळ्यांचं. त्याला मस्त असं शिजून द्यायचं आपण याला कांद्याला. थोडा ब्राऊन असा करायचा आपला कांदा व्यवस्थित. तर कांदा बघू शकता मस्त असं लाल झाला. आता आपण टमॅटो घालू. आपला कांदा टमॅटो मस्त असं शिजला. आता आपण इकडे काही मसाले घेतले ते घालून घेऊ. चांगलं असं मिक्स करायचं मस्त मसाल्याला. बघू शकता मस्त असं तेल सुटलं आणि कलरही छान आलाय. आता आपण यात आधी बटाटा घालू आणि इकडे दुधी घेतलंय मी स्वच्छ पाण्याने धुवून. दुधी पण घालून. आता यात आपल्याला मटर आणि सोयाबीन पण घालून द्यायचं. मस्त असं आता आपल्याला मिक्स करायचं आहे. खूप छान अशी भाजी होती, करून बघा तुम्ही. बटाट्याला आणि वाटाण्याला आपल्याला टाइम लागतो म्हणून आपण थोडंसं पाणी घालूया. जास्त नाही घालायचं. तुम्हाला वाटलं तितकंच थोडंसं घालायचं, कारण की आपला बटाटा आणि वाटाणा चांगला शिजला पाहिजे. कारण की सोयाबीनला आणि याला दुधीला एवढा टाईम नाही लागत. बटाट्याला आणि वाटाण्याला थोडा टाईम लागतो. आता आपण याला स्लो मिडियमवरती मस्त असं झाकण ठेवून शिजवायचं. बघू शकता खूप छान अशी आपली भाजी मस्त रेडी झाली आहे आणि बटाटा आणि आपला भोपळाही मस्त शिजलेला आहे. दुधी आणि वाटाणाही छान शिजला आहे. तर खूप छान अशी भाजी होती. काही लोक याला लौकी बोलतात, आमच्या गावी याला दुधी भोपळा बोलतात आणि काही लोक नुसती दुधी बोलतात. तर बघू शकता खूप छान अशी झालेली आपली रेसिपी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.